नमस्कार. आज ना मी एक वेगळ्या प्रकारचा डोसा करून पाहिला. तो इतका चविष्ट आणि छान लागला ना, तुम्ही सुद्धा हा पाहिल्यानंतर एकदा नक्की करून पहा. साधा डोसा, चटणी किंवा मसाला डोसा तुम्ही खाल्ला असेल, पण हा डोसा एकदम वेगळ्या चवीचा लागतो. याची ग्रेव्ही मटक्यामध्ये काढल्यामुळे त्या ग्रेव्हीला एकदम छान चव लागलेली आहे आणि हा डोसा एकदम कुरकुरीत होतो आणि त्या ग्रेव्हीबरोबर एकदम छान लागतो. हा कुरकुरीत मटका डोसा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खाली हाईपचं बटन आलं तर ते पण प्रेस करायला विसरू नका. हा आपण इतर डोसे बनवतो त्या पद्धतीचंच मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. मी इथं डाळ आणि तांदूळ भिजवूनच हा डोसा बनवणार आहे. 3 ग्लास छोटे तांदूळ आहेत रेशनचे आणि 1 ग्लास उडदाची डाळ आहे. 1 चमचा मेथीदाणे आहेत. हे छान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि 4 ते 5 घंटे भिजत घालायचं आहे हे सगळं. आणि हे मेथीदाणे 1 चमचा घेतलेला आहे, त्याच्यामुळे छान बॅटर आपलं चांगलं असं फर्मेंट होतं. आता हे सगळं आपण वेगवेगळं भिजवत घालूया. वेगवेगळं घातल्यामुळं काय होतं, तांदूळ छान बारीक होतात आणि डाळही छान बारीक होते. एकत्र भिजवलं तर थोडंसं डाळ चिकट होते आणि तांदूळ तेवढा बारीक होत नाही. त्यामुळं वेगवेगळं भिजू घालायचं आहे आणि मेथीदाणे कोणत्या तरी एका डाळीमध्ये नाही तर तांदळात टाकायचं आणि 5-6 घंट्यासाठी हे भिजत घालायचं आहे. चांगलं भिजू द्यायचं. असं थोडंसं ऊन येत असेल खिडकी तर तिथंही तुम्ही घालू शकता, म्हणजे पीठ आपलं लवकर फर्मेंट व्हायला मदत होते छान डाळ तांदूळ भिजल्यामुळे. तर आता हे आपण झाकून ठेवून 5-6 घंट्यानं मिक्सरला बारीक बॅटर करून घ्यायचं आहे. आता मिक्सरला बारीक असं मी करून घेतलेलं आहे. वेगवेगळं एकत्र अजिबात करायचं नाही आणि जास्त पाणी घालायचं नाही. इतपतच जेवढं तुम्हाला पाणी घालायचं आहे तेवढं मिक्सरमध्येच बारीक करताना घालायचं. परत दुसऱ्या दिवशी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, म्हणजे इथं आपलं पीठ छान फर्मेंट व्हायला आंबवायला मदत होते त्या पाण्यानं. दुसऱ्या दिवशी मग ते पीठ पातळ होऊ शकतं. त्यामुळे आत्ताच काय पीठ घालायचं आहे, मिक्सरमध्ये बारीक करताना पाणी घालायचं आहे ते घालायचं. आता इतपत मी हे बॅटर पातळ केलेलं आहे. आता हे आपल्याला आणखीन फर्मेंट करायला ठेवायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. याची तुम्ही इडली, अप्पे काहीही करू शकतात. आता हे आणखीन 2-3 घंटे ठेवलं तर पूर्ण असं पातेले भरून फुगतं ते पीठ. आता पण डोसा इतपत आपल्याला हे छान फर्मेंट झालेलं आहे आणि इतपतच पातळ ठेवायचं. जर थोडंसं वाटलं घट्ट तर 1-2 चमचे पाण्याचे टाकायचे. आता आपण डोसा चटणी, जी लाल चटणी असते डोस्यावर टाकायची, ती बनवून घेऊयात. 1 लसणाची गड्डी, अद्रकचा तुकडा आणि लाल मिरची पावडर घेऊन थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक अशी आपली चटणी करून घेतलेली आहे, जी की डोस्यावर लावतात. आणि काही थोड्या भाज्या आहेत, कोबी, बीट, कांदा, सिमला मिर्च, टोमॅटो, कोथिंबीर हे सगळं बारीक चिरून घेतलं आहे. आणि पनीर घेतलेलं आहे. पनीर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही वापरू शकता. असं पनीर किसून घ्यायचं. किसल्यानं छान किसतं हे पनीर. असं स्मॅश करायचं नाही, असं किसूनच घ्यायचं, म्हणजे छान किसलंही जातं. आणि इतपत असं मी घेतलेलं आहे पनीर. 100 ते 150 ग्राम असेल हे. आणि हे बॅटर आता थोडंसं आणखीन माझं हे झालेलं आहे घट्ट. तर आता मी थोडंसं 1-2 चमचे पाणी टाकून थोडंसं पातळ करणार आहे. आता हे इडलीसाठी छान होतं, पण आपल्याला डोस्याला थोडंसं पातळ लागतं, थोडं जास्तही नाही. जास्त पातळ पिठाचे डोसे मग तुटतात. इतपतच करायचं आहे आपल्याला. आता हे छान हलवून घ्यायचं आणि मीठ टाकायचं फक्त. याच्यात आपल्याला सोडा वगैरे काहीच टाकायचं नाही. छान फर्मेंट झालेलं आहे हे पीठ, आंबलं आहे आपलं चांगलं. आता डोस्याचा तवा गरम करायला ठेवला होता मी, चांगला गरम केला आहे आणि 1-2 थेंब तेलाचे टाकून सगळीकडे पुसून घ्यायचं आहे. याने काय होतं, डोसा चिटकत नाही आणि जर तेल तसंच ठेवलं तर तेलकट होतो जास्त. त्यामुळं ते असं पुसून घ्यायचं तेल. आणि गरम केल्यामुळं टेम्परेचर वाढतं तव्याचं, तर त्याच्यावरच जर डोसे डायरेक्ट करायला घेतले तर तुटतात आणि चांगलं पसरत पण नाही. त्यामुळे थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा आणि मग टेम्परेचर थोडंसं तव्याचं कमी होतं. मग त्याच्यावर बॅटर टाकून असं कडेकडेनं फिरवत चालायचं. मस्त पसरला जातो हा डोसा.
अशा पद्धतीनं पसरून घ्यायचा सगळा पूर्ण तव्यावर. आता त्याच्यावर तुम्हाला आवडत असेल तर बटर टाका, तेल टाका, नाहीतर मी इथं थोडंसं तूप टाकलेलं आहे. याने पण छान चव देतं तुपाची पण. बटर असेल तर बटरही टाका. एकदम बाहेरची जी चव असते ती बटरनं येऊ शकते, पण हे तूप पण छान लागतं. मी 1 चमचा छोटा तुपाचा टाकलेला आहे. त्याच्याऐवजी तेलही टाकलं तरी चालतं. आता पनीर टाकलं आहे सगळं त्याच्यावर. पनीर नंतर सगळ्या भाज्या आपण बारीक केलेल्या चिरलेल्या त्या टाकायच्यात. फ्लावर, बीट, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर हे सगळं टाकायचं. आणि गॅसची फ्लेम एकदम लो करून टाकायची, थोडीसुद्धा वाढवायची नाही, नाहीतर डोसा करपून जाईल. पण त्या भाज्याचा कच्चापणा गेला पाहिजे, नाहीतर भाज्या एकदम कुरकुरीत लागल्या तर चांगलं लागणार नाही. आता केलेली आपण चटणी त्याच्यावर लाल टाकून घेऊयात. चिली सॉस आहे, टोमॅटो सॉस टाकलेला आहे मी. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चीज पण इथं टाकू शकता. मी नाही टाकलं, माझ्याकडं नव्हतं चीज. एवढंच टाकलं तरी पण छान डोसा लागतो. या पद्धतीनं सगळं सॉस टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर ते सगळं टाकलं आहे मी आणि चांगलं हलवून घ्यायचं. वाफेवरच ह्या भाज्या छान शिजल्या गेल्या पाहिजेत. आणि थोडीशी चटणी आपण पातळ केली होती, त्याच्या मॉइश्चरनं ह्या सगळा मसाला शिजला जातो. कच्चं थोडंसं असलं तरी चालतं, पण हा डोस्याला सगळीकडं पसरल असे ह्या भाज्या आपल्याला सगळ्या वाफवून घ्यायच्या आहेत त्या डोस्यावरच. आणि ह्या सगळा मसाला आपल्याला मटक्यामध्ये काढायचा आहे. मटक्यामध्ये काढल्यामुळे एक वेगळी चव येते त्या मटक्याची, म्हणून त्याला मटका डोसा म्हणतात. आता ह्या भाज्या थोड्याशा आपल्याला 5-1 मिनटं अशा स्मॅश करून घ्यायच्यात, म्हणजे चांगला त्याच्यातला कुरकुरीतपणा जातं. थोडंसं नरमपणा येऊ द्यायचा आहे. इतपत अशा प्लेट झाकून थोडंसं शिजवून घ्यायच्या ह्या भाज्या आणि छान असा मसाला त्याचा वरचा मटका तयार करून घ्यायचा आहे. चांगलं थोडंसं मऊ झालं की हे आपल्याला मटक्यामध्ये सगळं काढून घ्यायचं आहे. गरम गरम मटक्यामध्ये छान त्याला फ्लेवर येतो मटक्याचा, असं मातीचा, म्हणून याला मटका डोसा म्हणतात. खूप छान लागतो. एकदा तुम्ही नक्की असा करून बघा. मुलांना बघा, मुलं बाहेर जायचं नाव काढणार नाहीत, इतकं टेस्टी लागतो हा मटका डोसा. आता ह्या भाज्या छान आपल्या चांगल्या नरम झालेल्या आहे. मसाला सगळा मटक्यामध्ये काढून घेऊयात. सगळा काढायचा होता होईल तितका आणि डोसा थोडासा तसाच कुरकुरीत होऊ द्यायचा. आणि अलगद त्याचा कोन तयार करून घ्यायचा आहे. होतो त्याचा छान असं एक साईडनं कापायचं आणि चांगला कोन करून घ्यायचा. तव्यावर राहिल्यामुळं तो कुरकुरीत झालेला असतो. आता हे चांगलं मी काढून घेणार आहे कोन करून आणि तो मटक्यावर ठेवणार आहे. परत त्याच्यावर आपल्याला राहिलेल्या भाज्या, पनीर टाकून सगळीकडे सॉस टाकून पसरवून घ्यायचं आहे. परत आणखीन राहिलेलं सगळं टाकायचं त्याच्यावर आणि मस्त असं मटक्यावर सर्व करायचं. छान लागतो हा डोसा, मुलांना खूप आवडतो. मुलं बाहेर जायचं नाव काढणार नाहीत, इतपत असा टेस्टी असा आपला मटका डोसा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.